मोठी बातमी, आरक्षणासाठी सातत्याने लढावे लागणार आहे. सरकार पलटले तर आपल्यासमोर 3 पर्याय राहणार आहेत. आपण पुन्हा मुंबईला जाऊ, त्यावेळी तुम्ही म्हणाल तेव्हाच मी बाहेर येणार. दुसरा पर्याय, त्यांचा पूर्ण टांगा विधानसभेत उठवायचा. आणि तिसरा पर्याय, 288 जागा लढायच्या का पाडायच्या याचा निर्णय 13 तारखेनंतर घेऊ, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. गावखेड्यातील मराठा ओबीसी घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी समाज बांधवांना केले. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी मंगळवारी दुपारी अंतरवाली सराटी गावातील उपोषणस्थळी जाऊन समाज बांधवांशी संवाद साधला. आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी समाजासोबत आहे. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. आपल्या विरोधात कितीही जातीभेद केला तरी आपण जातीवाद करायचा नाही. अंतरवाली, सराटी आणि आजू बाजूचे गाववालेही आपले आहेत, त्यांनाही दुखवायचे नाही. दंगली घडविण्याचे छगन भुजबळ यांचे स्वप्न मराठ्यांनी पूर्ण होऊ द्यायचे नाही. ओबीसीला आरक्षण 1967 मिळाले, उर्वरितांना 1990 मिळाले. परंतु आम्हा मराठ्यांना 1884 पासून, म्हणजे 150 वर्षांपूर्वीपासून कुणबी हे ओबीसीत आरक्षण आहे. 83 क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे 2004 चा जी.आर. दुरुस्त करा आणि सरसकट आरक्षण द्या. निजामकालीन गॅझेट लागू करा. सातारा संस्था, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट लागू करा. सगळे सोयऱ्याची व्याख्या आमच्या मागणीनुसार घ्या आणि नंतरच अंमलबजावणी करा. शासन मला, समाजाला बदनाम करण्याचा डाव टाकेल. तुम्ही सावध राहा, असे आवाहन करीत 6 ते जुलै 13 दरम्यान शांतता जागृती रॅली काढणार असल्याचेही ते म्हणाले.